प्रश्न असा आहे, यावर्षी भात शेतीचं जे नुकसान झालं हे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं. पावसाचं नियंत्रण बिघडलं. मग आपण शासनाकडे मागणी केली की बायचे पंचनामे करा. 5 महिने शेतकरी शेतात काम करतो आणि त्याचं जे वर्षाचं साधन त्याच्यामध्ये निघतं ते प्रचंड नुकसान झाल्यामुळे तो आता अडचणीत आलेला आहे. शासनाने त्याचे पंचनामे केले, गावोगावी गेले, सगळं झालं. आता ती शोबाजी झाली. 1 रुपया त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना. आता हे संकट आलं ते आहे, त्याचं नुकसान भरपाई मिळाली नाही, ती नाही. आता दुसरं संकट आलं परत. हवामानाचा समतोल बिघडल्यामुळं आता हापूस आंबा आणि काजू ह्याच्या मोहर आणायला करपला. आता कधी कधी मोहर आल्यानंतर करपल्यानंतर त्याला मध्ये परत फुटवा येतो, तोही फुटवा येण्याची शक्यता आता नाही. त्यामुळं बागायतदार आणि त्याचबरोबर परसबागेमध्ये ज्याची 2-4 कलमं आहेत तो वर्षभर विचार त्याच्यावर वाढ बघतो. आता हापूस आंबे येतील, 4 पैसे मिळतील, आपण त्याचा बाजार आणू, त्याचे काहीतरी करू, त्याच्या ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या पूर्णपणे अपेक्षेचा भंग झालेला आहे. हापूस आंबा हा पूर्ण हातातनं गेलेला आहे. त्याचे काजू आहेत तेही हातातनं गेलेले आहेत. सर्व हे फळ आता हातातनं गेल्यामुळं आता तरी आमची मागणी आहे, आता तरी शासनाने या कोकणासाठी काहीतरी करावं, याचे पंचनामे करावेत आणि ते हापूस आंब्याचे परसबागेतले किंवा बागायतदार लोक आहेत त्यांना 4 पैसे तरी द्यावेत. कृषी विभागाला त्याचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. त्याचे पंचनामे झाले पाहिजेत, त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजेत. आता काय मोठ्या बागायतदारांनी विमा काढलेले आहेत, त्या विमा कंपनीवाल्यांचंही तेच धोरण आहे. त्याचे पंचनामे नाही, अजून कोण फिरकलं नाही, काय नाही. मग या कोकणातली 2 पिकं महत्वाची आहेत. एक भात शेती, हापूस आणि काजू ही जी महत्वाची पिकं आहेत. या पिकाच्या जर दोन्ही अडचणीत आल्या तर कोकणातल्या माणसाला जगण्याचं कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं साधन नाही. एक तर तुम्ही केमिकल फॅक्टरी आणल्या आहेत, त्याच्यामध्ये पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळत नाही. आणि जंगलामध्ये इतर फलापासून जे काय फायदे व्हायचे, मग तुमचं आवला असेल, काजू वगैरे जे आहेत ते जे काय उत्पन्न आणायचे ते नाही. आता बोंबाबोंब चालले. वाघ म्हणाले गावाकडे आले, वाघ गावाकडे आलेले नाही, आम्ही वाघाच्या गावाकडे गेलोय. त्यामुळे जंगलांची सत्यानाश झालेली आहे. या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि कोकणातले 2-3 मुद्दे जे आहेत शेतकऱ्यांचे विशेष, बाकी ते काय आहेत पण शेतकऱ्यांचे 2-3 मुद्दे आहेत, त्याच्यावर तातडीने लक्ष दिलं पाहिजे. आणि हे काजू आणि हापूस आंब्याची तातडीने पंचनामे कृषी विभागाला सूचना देऊन त्याचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आता प्रश्न आला मच्छीमारांचा. आता त्या मच्छीमध्ये 4 पैसे कुठे मिळायचे कोकणातल्या माणसाला? त्या लोटा फॅक्टरीमध्ये, लोट्याच्या इंडस्ट्रीमध्ये केमिकल फॅक्टरी आला, त्याच्यामुळे मच्छीमारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. समुद्रातली मच्छी नाहीशी व्हायला लागलेली आहे, मच्छी कमी व्हायला लागलेली आहे. हे सगळं आता उत्पन्न करायचं काय? आता एक प्रोजेक्ट होता बांबू लागवडीचा. आता बांबू लागवड जर कोकणामध्ये करायची झाली तर ती जंगलामध्ये करून चालणार नाही. जंगलामध्ये जंगलातलीच झाडं असली पाहिजेत, नाहीतर मग वाघ बिबटे उद्या जातील कुठं? तो बांबू लागवडीचा प्रकल्प आहे. तर माल जमीन जी पडलेली आहे, गावाच्या लगत ज्या जमिनी पडलेल्या आहेत, मालाच्या लेवलच्या जमिनी, तिथं ते बांबू लागवड होऊ शकतो. त्याचा एखादा प्रयोग चालू आहे. जंगलामध्ये करून जंगलं जर तोडली गेली तर त्याच्यामध्ये हे सगळे प्राणी नाहीसे होतील. म्हणजे सगळ्या गोष्टींनी चारू बाजूनी कोकणाच्या संदर्भामध्ये अडचणीचं निर्माण झालेलं आहे. याच्यात शासनाने मोठमोठे तज्ज्ञ जे लोक आहेत, याचे अभ्यासक लोक आहेत, याला शासनाने जवळ करून त्याच्यातनं मार्ग काढून 4 पैसे कोकणातल्या माणसाला कसे उत्पन्न मिळतील, उत्पन्नाचं जे साधन आहे त्याचं आमचं पूर्णपणे वाटवणं झालेलं आहे. केमिकल फॅक्टरीमुळं, वातावरणाच्या हवामानामुळे, यामुळं कोकणातला शेतकरी, बागायतदार, मच्छीमार हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. तर सरकारने बाहेर काढण्याची भूमिका घ्यावी, अशी आमची मागणी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.